सीएनजी पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झालेली आहे। तेल कंपन्यांनी हे नवीन दर लागू केले असून वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे। मुंबईत आजपासून 10% पाणी कपात लागू झालेली आहे। मान्सूनचे आगमन होईपर्यंत शहरात पाण्याची टंचाई कायम राहण्याची शक्यता असून अनेक रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। आणखी एक ड्रम प्रकरण समोर आलेलं आहे। यावेळी एका हिरव्या रंगाच्या ड्रमचा यात समावेश आहे। मुंब्रा येथे एका महिलेने तिचा पती आणि भावाच्या मदतीने पैशांच्या लोभापायी तिचा प्रियकर अरबाज मकसूद अली याची हत्या केल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका ड्रममध्ये कोंबला आणि तो एका नाल्यात जाऊन फेकला आहे। पगार वाढत नाहीत पण खर्च मात्र सतत वाढतच आहेत। केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यामुळे मुंबईकर हवालदिल झालेले आहेत। पाण्याची टंचाई असतानाच BMCने 18 मे रोजी चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द या भागात 12 तासांच्या पाणी कपातीची घोषणा केलेली आहे। बोगद्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार।